रुकत मनवाच्या पाण्याची नाचून राहून राहत तयार झालती नदी राडी दुधनी लावला नद्याच्या शिगाला मोठा एक द्वार लावला लावल्यावर बर काय झालं होतं देवा गारुडी भगवान विठ्ठलाने बिरदेव लागली होती वाट बघायच्या भोळ्या देवाची यो बिरदेवा भोळा शंकर कवा येणार का म्हणावा कसा दिली लागला त्या देवाला असं म्हणताना देव विठ्ठलाला काही लागलं होतं बोलायला काय लागलं होतं सांगायला दादा तर म्हणावा दादा भोळा शंकर बघा ती लागला होता याला बघा देवा भोळा शंकर धावत पळत आलता तळ्याच्या पायला गारुडी भगवान काय बोलतात त्या भोळ्या शंकराला देवाला लागलं भोळ्या शंकराला देव लागलं होतं बोलायला देवा भोळ्या देवा आता बघा ही दीड भक्ताची निवड तुम्हाला दावायची देवादी देवा तीन तळाचं गमन करणाऱ्या भगवंता भोळ्या शंकरा देवादी देवा तुम्ही मूळ रूपात गायब व्हायचा 60-70 वर्षाचा तुम्ही म्हातारा व्हायचा तुमची मान हलवा तुम्ही बोबडं बोलावा तुमची गरळ गळावा असं व्हायचं बाबा देवादी देवा भगवंता तुम्ही जर हाया रूपाचा उभा राहिला तर कसा तुम्हाला तरी भक्त लावणार मी असं म्हणताना विचार केला होता मनाला रुघर्द म्हणा भोळे देवानं काय पालटीली 60-70 वर्षाचा 60-70 वर्षाचा म्हातारा देव झालेला असताना बाबा हे देवादी देवा देवादी देवा नंद्याचा दोर हातामध्ये धरा देवा आणि आलेल्या येत्रला एवढाच बोला हे येत्रवाल्यानं माझा नंदी काढा तुम्हाला भोळा शंकर पावल असं सांगितल्या बरोबर त्या टाइमाला देवादी देवा कोण तुमचा नंदी काढील ती भक्त जाणायचा असं सांगितलेला असायला भोळ्या शंकराला म्हणून त्याने मला पहिल्याचा जीवाला 5 म्हणून त्याने मला पहिल्या सतीवाला देवानी देवा तीनदाचं गमन करणाऱ्या भगवंता सांगितलं एवढं ध्यानात राहून द्या देवा असं म्हणल्या बरोबर
टाइमामध्ये पहिल्या सतीवर झालता देवरा झाला आज बया हनुमानाला तरी काय भोळाशंकर करतोय अशा जाग्याला लागलो होतो सारखा बघायला तुला तर कशात लावायची असते देवा कशासाठी लावायचं काय सांगावं अचानक जर भोळ्याशंकरानं खरं रूप दावलं हा तर हे सगळंच भक्त होते अरे भोळाशंकरांना निकालून घेऊन जाईल मग काय म्हणून दोन्ही लावून बसलो होतो देव बघ देवा हा भोळाशंकर काय काय करतो बघ अशा जाग्याला म्हणून द्वारकीचा देव देवा म्हणून ह्या नवमीच्या दिवसाला पहिल्या सतयुगाला असं दुड्याच्या दुड्या लागल्या होत्या वह्याला मुंगी घाटाला हर 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 महादेव हर 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 महादेव हर नामाचा डोंगर लागला गडगड करायला कृकर्त म्हणत किती मित्र वर्षाच्या नेमाच्या नेमाला हो कावडी लागल्या होत्या पळत्या कशा बी चढायला असं पण आज यात्रावाल्याला सुद्धा काय कळणार सगळी जत्रा एक कुंडी होऊन हो चालली होती खाली संभू तळ्याला संभू तळ्याला जाते देव गोळ्या करते ती देवा कृकर्त म्हणा भोळाशंकर एका पायावर रमजानी जुळून त्या जागेला हो काय लागला होता बोला बाबा त्या वेळेला बाबानो माझा नंदी कडा भोळा शंकर तुम्हाला पावला तर आलेला येतरकरी बोलतात त्या भोळ्या देवाला हा काय लागलं होतं बोला त्या जागेला बाबानो माझा तर नंदी कडा भोळा शंकर तुम्हाला पावला तर हे म्हाताऱ्या बाबा एवढ्या म्हातारपणात तुला यात्रा कशाला दिसली बाबा अरे म्हातारपणात म्हणजे आता म्हणलं इथनं काय पिकलेला पाना गळून जाईल हा म्हणून म्हणलं शेवटची तरी वारी काढावी ए अरे म्हाताऱ्या हा अरे तुझ्या घरी पण पोरं सोरं नातवंड फिटवंड कोण नव्हती का अरे पोरं सोरं मला 100 हवा आहे ती 100 ते काय मरायला तळ्याच्या पडलाय का अरे शेवटची वारी काढा म्हणून आलो तुझी शेवटची वाडी घराला मुख जनावरला का त्या चिकलात रुतीवला काय म्हणता सगळं जीवताचा होय, कुठलं लागा पाणी पाजला गेलो घसरलं आणि खाली गेले पाणी पाजाय गेलं का सगळं खाली गेलं हा. तुम्हाला त्याच्याबरोबर गेला नाही अरे मला कुठं अवसाना मी सोडून दिलं त्या काय करायचं म्हणून तू सांग बरं आता तेवढा नंदी काढा भोळा तुम्हाला पावायचं हे बघ नंदी तुझा काल नसता हा. पण आणलेला का नाम नियमाच्या नियमाला तिथे मी तिला चालत चालत आलोय अरे तुझा जर नंदी इथं गाडीत बसलो हा. तर आमच्या बारीला उशीर होईल बारीला दर्शन असतं वळल्या देवाचं काय करावं काय नाही भोळ्या शंकरला विचार पडलाय म्हणाला तू आता का वाईट डोंगराला पाहिला लय येडा. मग तुला कसं माहित नाही दर्शनला बारी लागतो वारी लागते की. आहे तर नदी काळातून बसला होय म्हणलं माया दया आली तर माझी कोणाला बघावी अरे मर्यादा येण्यापेक्षा लोक तुला चुचून टाकते का मला बघा त्या जनावरांचा हाल बाबा त्याचा आम्हाला तरी आयला कोण जावा तुम्ही काय ओय म्हातारे बाबा हा. बघ नंदी तुझा काढला असता असं पण सवड नाही आम्हाला जायचं देवाच्या दर्शनाला सफेद कपडा किसा खाली हर 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 महादेव खरंच अशा दुंड्याच्या दुंड्या निघून गेल्या हो पण नियमाच्या नियमाला तिथे मी दिला त्या वेळेला इकडे काय झालं असायला देवा करमळ्या गावाला म्हणून तर त्या करमाळ्या गावाचा निवास दुंड्या बैलाचा दिवाला आणि करमाळ्या गावाचा दुर्दादा कुष्टी हो निघून आली आवाचा
म्हणून अर्ध मन परपंचाकडे होतं देवा आणि म्हणून बाबा तेवढ्यामध्ये डोळ्यामध्ये निराळ गेला बरोबर म्हणून म्हणतोय भोळ्या शंकरला देवा ए म्हातार बाबा हो तुम्ही धरा चिंगुटी मी धरतो चिपुरा बरं आपण दोघे जण मिळून नंदी काढू म्हणून दोघे जण नंदी काढीत असताना बरकीला देव बोलतात एकमेकाला देवा असं दादा ह्या जर भक्तांना नंदी काढला तर आपण भक्त कसा रावायचा म्हणून करतात दादा मला काय केलं होतं त्या जोडीच्या भगवानाला म्हणून या द्वारकीच्या देवानं भाव टाकली नंदीच्या शब्दावर देवा असं नंदीचा शिपुरा जड झालेला आहे आणि म्हणून करतात शिपुरा कसा गाळीमध्ये आपटला देवा असं त्याच्या डोळ्यामध्ये जळ उडले असायला आणि म्हणून तळ्याच्या बाहेर जळो तुझा नंदी माझी नेत्रा गेली म्हणून कुस्तीवर आला असायला देवा म्हणून अपूर्वाला लवकर वाजले आता आपल्याला शेप आपल्या गावाला मळ्याच्या कोष्ट्याला मी गडबड केली होती मामा असं भोपळायला जायचं म्हणजे लांब आहे जरा तुमची म्हणून विचार केला जाऊ दे मला ही नंदी इथं महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय भाग नाही म्हणून चालला होता आपल्या डोंगराला
इकडे काय झालं नगर गावाला नगर गावचा बाबा बुद्धीतील कसा होता निष्ठुर भक्त होता भूतेतील जेव्हा भोळ्या शंकराचा भक्त हा भूतेतेलाचा नियम कसा असायला बुद्ध्या तेलाचा नियम बाबा जत्रा आली म्हणून बर आणि सुगी उरकून घेणार आणि बाबा त्या टायमाला ह्या महादेवाचा धावा करी मला चराशी देवा घरामध्ये लावणार आता होय कडव्याच्या गंजी दारात लावणार शबास महादेवाला जायचं म्हणून देवा म्हणून करता कावड तयार करून 350 लोकांना सांगणार 350 कावड रांजण खावडीला बांधणार हे म्हणून करता बाबा आपल्या घरदार जाणार त्या टायमाला भावभक्तीचे सगळे बाबा लोक संघ घेऊन घरात बाबा अंगाला लावणार 350 लोकांना संगतीला घेणार आणि म्हणून करता धावत पळत शिकर शिकना पूर्ण येणार आणि भोले महादेवाचा धावा लागला होता करायला शबास 350 लोक कावडीला झोपला होता हर हर बोलत महादेवाला निघून चालला होता असं येताना बाबा आली कुठे तयाच्या पाळलात बरोबर काय केलं वळूची पिंड तयार केली देवा असं वळूच्या पिंडीला पाणी घातलं असायला होय हर हर म्हणे देवा कवड चढवू लागला असायला आणि असं करता गेला होता कुठं पण कवड काय केलं चढला देवा म्हणून माझ्या म्हणून लागला होता देवाला बाबा हक्का मारायला शिव्या सुद्धा द्यायला भेनाई भूतेतील देवा होय ह्या भूतेतिलीची आपदा झाली हा भोळ्या शंकरा जर माझी आगत असेल होय तर येईल मला न्यायला नाही तर मला बी गरज नाही त्या देवाची देवा असं म्हणल्यावर काय झालं होते पुढच्या बाजूला भोळ्या शंकराने मनाला विचार केला देवा असं द्वारकीच्या देवाला लागले तर बोलायला असं हे देवानी देवानो हा एवढा भक्त तळघाटाचा मला वर आणायची परवानगी द्या देवा देवा हा तुम्हाला सांगितलं नव्हतं काय आली आम्ही काय तुम्हाला भक्तीची आली तेव्हा सगळं सांगितलं होतं खरं आहे हा पण एवढा जर भक्त महागारी गेला तर एवढ्या मोठ्या यात्रेला काय करायचं मला ह्या शिंगणापुराला मला महादेव सुद्धा म्हणाला कोण उरणार नाही देवा आणि कोण सोमवार धरणार नाही चैत्री पौर्णिमाला बाबा चैत्री एकादशीला यात्रा भरली. भक्त आल्याशिवाय माझी यात्रा गोड दिसणार नाही रे गरुड घोड्याच्या देवानं शबास. म्हणून द्वारकीच्या देव लागले तर बोलले देवानी देवा भोळ्या शंकरा हा, भक्त आणायची परवानगी देतो खरं हा. पण म्हाताऱ्याच रूपात तो नंदी काढून घ्यायचा बाबा म्हातारीच्या रूपात आहे. हा काही हरकत नाही बाबा त्या टाइमाला काय हरकत नाही देवा जावा तुम्ही ती भक्त घेऊन या असं म्हणल्याबरोबर पुढच्या बाजूला काय झाले होते सांगून द्या आम्हाला म्हणून करता म्हणजे त्याला विचार केला हो देवा आता मला ही नदी तरी काढल्याशिवाय मार्ग नाही असं म्हणून त्या विचार केला मला म्हणजे त्याला नाही कावड टिकली होती त्या जाग्याला भोळा शंकर धावत पळत देवा हा भूते तेलाजवळ आलेला असायला मग काय म्हणला त्या वेळेला भूते तेलाच्या मानाखाली हात घालून उठलेला नाही हा हे भूते तिली असं कशा बाई निद्रा सैन झाला बाबा कशा सण झाला म्हणजे बाबा माझी कावड सुद्धा वरी अंगाला देवानी देवा हा. जर त्या बारीने येतो नाही चुकलो नाही मला नाही चुकलो धर्माला होय. पण देवा ह्या बारीने माझी एवढी आपदा कशा पाय देवा देवा हा अरे बाबा थोडी यात्रा आहे वरी त्या देवाची भरली असं हे बाबा ही त्या तळेच्या पळवला एवढा मोठा नंदी लागला जीव त्याचा कसाही सगळा असं म्हणून करता एवढा नंदी काढायला पाहिजे भूते तिली हा तुझी आपदा कशा पाय झाली कशा पाय नाही सांगून देतो तुला सांगा लवकर आपल्या देवा ह्या डोंगराला गारुडी देवा आल्यात होय त्यांनी गारुड्याचा खेळ मांडलेला आहे असं म्हणून तुझी एवढी आपदा झाली बाबा मग काय म्हणतो आता काय नाही बाबा तुला न्यायसाठी आलेला होता म्हणून करता नंदी कुणी काढायचा नंदी पुढे गेल्यावर काढायचा बरोबर म्हणून त्या वेळेला ओहो उद्या त्याला तर परवानगी घेतली ह्या देवानं देवानी देवा हा. असा होता कवडीवर हरार नामाचा उच्चार करून म्हणून त्या टायमाला ते त्यानं कवड देवा आणि हर हर बोला देवा हर बोला
विचार पडला होता भुत्या गेलेला धावा म्हणला होता भोळ्या शंकराचा त्या वेळेला पुढं पडलं भोळ्या देवाला आणि भोळा देव बोलतो कुणाला त्या विठ्ठल देवाला गारुड्या देवानो गारुड्या देवानो माझा आवडीचा भगत जर त्या मुंगी घाटाचा जर माघारी गेला तर देवा माझा डोंगर वसर पडेल देवा म्हणून द्वारकीला देव बोलतात एकमेकाला दादा एवढी भक्तांना परवानगी द्यावी लागेल काय हरकत नाही बरं का नाहीतर भक्ताला तर दीड भक्त जावा राहायचा नाही राहायचं नाही म्हणून देवा गोष्ट खरे म्हणायचं मला पण जसं गेला त्याच पद्धतीने म्हाताऱ्याला पदनंदी काढायचा ही सांगून दिला असायला रुखंड म्हणून मला भोळ्या देवाना भोळ्या रे माझ्या त्या देवाना
म्हणून त्याने मला पहिल्यासाठी बोला गरुड्या देवाची परवानगी घेऊन भोळा शंकर धावत परत आणि ते कुठे या मुंगी घाटाला त्या भुत्या देल्याच्या जवळ लागला होता बोला भुत्या देल्याला ए आवडीच्या भक्ता काय संकट पडलं तुला शेळा लावला खालवर घातला निद्रासयन झाला माझ्या डोंगराला काय झोपण्याचं कारण ती संख्या दे मला काय सांगायचं देवा तुम्हाला आता माझी चढता चढायला बरं का घायल झालो असं देवा मी कांदीला शेला दिला झोपले मला देवाला काय जेव्हा देव मला परवानी येईल तेव्हाच मी उठील बरं का पिढीला बाबा बोला खित्री देवाला देवा काय तुमच्यावर संकट आलंय ते आधी सांगा की मला काय संकट आलंय असं काय संकट आलंय की सांगतो देवा तुम्हाला सुद्धा बोला शंकर लागला बोला त्या जागेला अरे बाबा मला खित्री द्यावा आलेला आपल्या डोंगराला मोठ्या खेतर मांडला त्या देवानं मावचा नदी केला राडी पृथ्वीला म्हणून मला बसवलंय नंदीची दोरी धरून मला बसवून ठेवलंय बरं का तिथंच आवडीच्या भक्ता खुंखरतानी जेवणात मी नाही कुठं नाही समुद्राला म्हाताऱ्याच्या रूपामध्ये बसलो दिली बोलतो देवाला देवा कावडीवर तुम्ही बसावा मग मी कावड घेतो बरं का वर आता म्हणून त्या टायमाला भोळा शंकर भुत्या देवीच्या कावडीवर बसून हर हर म्हणत देवा कावडवर चालली बरं का वरती कावड डोंगरात चालली भुत्या देल्यानं देवाला डोंगराच्या वर सोडलं डोंगराच्या वर सोडलं त्या टायमाला मला जातो मी मला वस्तू तळ्याला जाऊ म्हणून भुत्या दिली आलता धावत समुद्राच्या पाणीला तर भुत्या देल्यानं मोठा नंदीनं बल्ला त्याला गेला म्हणून बुद्धा त्याने काय केलं त्या टायमाला देवा हो देवा देवा आता मी तू मालवाडी तुमची वाणी
का